नमस्कार. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अभिजात मराठी या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सीमावर्ती भागातल्या संस्थांचं विशेष कार्य असा आपण या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे, मांडलेला आहे. आणि त्या निमित्ताने सीमावर्ती भागांमध्ये ज्या पद्धतीने संस्थांचं कार्य होत आहे, मराठी भाषा, मराठी संस्कृती जतन करण्यासाठी आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे कार्य केलं जात आहे, ज्यांचं म्हणून या कार्यामध्ये योगदान आहे, त्या व्यक्तींशी आपण या पंधरवड्यामध्ये संवाद साधतोय, चर्चा करतोय, जाणून घेतोय की त्यांचं कार्य कसं असणार आहे, पुढे भविष्यात त्यांच्या योजना कशा असणार आहेत याविषयी. खरं तर मराठीचा विकास, महाराष्ट्राचा विकास असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त हे सगळं भाषेपुरतंच मर्यादित राहत नाही, तर मराठी संस्कृती झाली, मराठी लोककला, मराठी इतर अनेक गोष्टी, मराठी व्यक्तिमत्व, अशा कित्येक जणांचा एकत्रित झालेला विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास आहे. त्यामुळे मराठी भाषा संवर्धन करतानाच आपण मराठी संस्कृती, मराठी सण, उत्सव यांना सुद्धा किती प्राधान्य देतोय, किती उत्साह आणि आनंद आपण त्यांना साजरे करतोय, हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. बेळगाव सारख्या परिसरामध्ये मराठी, महाराष्ट्राची संस्कृती, आपले सण उत्सव कशा पद्धतीने साजरे केले जातात आणि त्यांना कशा पद्धतीने प्राधान्य दिलं जातं, असं जर बघायला गेलं तर शारदोत्सव महिला सोसायटी म्हणून जी संस्था आहे ती यामध्ये खूप मोठं कार्य करते, खूप मोलाचं योगदान देते. आणि आज सांगायला अत्यंत आनंद होतोय की शारदोत्सव महिला सोसायटीच्या माजी अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध लेखिका प्राचार्या माधुरी शानभाग आज आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. माधुरीताई, नमस्कार. तुमचं खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. नमस्कार. धन्यवाद. सगळ्यात आधी तर खूप अभिनंदन तुमचं, कारण अशा पद्धतीने आपली मराठी संस्कृती, मराठी सण उत्सव फक्त पुढेच न नेता तर ते जिवंत ठेवून पुढच्या पिढीला त्याचं महत्त्व सांगणं हे खूप मोलाचं काम तुमच्या संस्थेकडनं होतंय आणि त्याच्या तुम्ही माजी अध्यक्षा राहिलेल्या आहात. मला जाणून घ्यायला आवडेल की सुरुवात कशी झाली या संस्थेची आणि पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली, स्थापना झाली, तेव्हा या संस्थेची ध्येय काय होती, उद्दिष्ट काय होती? 1971च्या जुलै महिन्यात श्रीमती लक्ष्मीबाई केळकर म्हणजे राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका, ज्यांना मावशीबाई म्हणून ओळखलं जातं, त्या बेळगावला आल्या होत्या एका वेगळ्या कार्यक्रमासाठी. आणि त्यावेळी बेळगावातल्या ज्या महत्वाच्या मराठी महिला होत्या, तेव्हा बेळगाव खूपच मराठीमय होतं. त्या सर्व महत्वाच्या महिला म्हणजे श्रीमती अनुताई कित्तूर, श्रीमती उषाताई गोगटे अशा आणि प्राध्यापिका धोपेश्वरकर, विजयाताई, ह्या सर्वजणी त्यांना भेटल्या. अनेक जणी आहेत, नावं मी खूप जणांची घेऊ शकेन, पण त्या सर्व महत्वाच्या त्यावेळी ज्या बायका होत्या मराठी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बेळगावच्या, त्या सगळ्या त्यांना भेटल्या. आणि मग त्यांनी काय सांगितलं की महिला मंडळ आपापल्या पुरतं असं काम करतात, त्या सर्वांनी एकत्र यायला हवं आणि एक स्त्री शक्ती अशी बनायला हवी. आणि 1970चं ते दशक असं होतं की अजून इतक्या मोठ्या प्रमाणात बेळगाव सारख्या मध्यम शहरामधनं बायका घराबाहेर पडत नव्हत्या. शक्यतो त्या चूल मूल नातेवाईक सण समारंभ यामध्येच गुंतलेल्या असायच्या. त्यांच्या कलागुणांना वाव द्यायला व्यासपीठ नसायचं. आता कॉलेजेस आणि तरुणाई कुठून ना कुठून तरी आपलं एक्सप्रेशन शोधत असते, पण ह्या घरात राहिलेल्या महिलांना, सर्वसामान्य महिलांना व्यासपीठ मिळवून द्यावं आणि सर्वांनी मुख्य म्हणजे एकत्र यावं, असं जे मावशीबाईंनी सांगितलं, त्याला अनुसरून लगेचच इकडच्या ज्या बायका आहेत, अनुताई कित्तूर आणि उषाताई गोगटे, आणि त्यातल्या विजयाताई धोपेश्वरकर 50 वर्षापूर्वी संस्थापिका होत्या. आता 53 वर्ष झाली शारदोत्सव महिला समितीला आणि अजूनही त्या संचालिका आहेत. त्यांचं आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन अजूनही मिळत असतं. आणि त्या इतक्या
उत्साहानं यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत की आमच्यासारख्या ते असं हे लागतं. म्हणजे ते गुरुस्थानी तर आहेतच, पण त्यांचा गुण म्हणतो ना तो लागतो. आणि मग आपण सुद्धा काहीतरी नवीन करावं अशी एक ऊर्जा आम्हाला सतत मिळत राहते. मार्गदर्शन आणि ऊर्जा सुद्धा देत असतात. तर त्यानंतर मग सगळ्या बायका एकत्र आल्या. सुरुवातीला 7-8 मंडळं होती, मग हळूहळू वाढत गेली आणि आज जवळजवळ 40 ते 45 महिला मंडळं एकत्र येतात. सगळी मराठी भाषिक महिला मंडळं आहेत आणि ती सगळी एकत्र येतात. आणखी शारदोत्सव म्हणजे शारदेचा उत्सव का, तर ती शारदा म्हणजे शिक्षण पण आलं, कला पण आल्या आणि एकत्र येणं आलं आणि पुन्हा विचाराचं प्रबोधन हे सगळंच शारदा या नावात आलं. पण सुरुवात केली ती घटस्थापनेपासून 5 दिवस आमचा हा शारदोत्सव चालतो. घटस्थापनेला देवीची पूजा करून सुरुवात होते आणि मग 3:30 ते 6:30 असा साधारण कार्यक्रम आहे आणि तो कधी कधी थोडासा एक्सटेंड होतो. पण बेळगावातली सगळी महिला मंडळं, प्रत्येक महिला मंडळाचे 2 सभासद मिळून एक मोठा गट बनतो आणि त्या गटाच्या मीटिंग्स होतात आणि मग सगळ्यांची मतं घेतली जातात. खूप बैठका होतात. जून पासूनच वेध लागतात आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात आमच्या शारदीय ह्या शारदोत्सवाच्या 5 दिवसाची रूपरेषा ठरायला सुरुवात होते. आणि ते सुरुवातीपासूनच असं आहे की 3 दिवस त्याचे एक स्वरूप ठरवलेलं आहे. असं कालांतराने त्याच्यामध्ये बदल घडत एक निश्चित स्वरूप दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिले 3 दिवस मान्यवरांची व्याख्यानं होतात. त्याच्यामध्ये एक तरी स्त्री असावी असं मुद्दाम पाहिलं जातं. आणखी खूप मोठ्या आणि इतक्या बायका असतात की आलेले वक्ते महाराष्ट्रातले असतात किंवा बाहेरचे कुठलेही असतील, ते इतके भारावून जातात की अशा 1000 बायका समोर बसून ऐकतायत. हे खूप अगदी त्यांनाही खूप कौतुक वाटतं त्याचं. आणि असे मोठमोठे वक्ते अगदी कमी ह्याच्यामध्ये ह्या सीमा भागात आहेत म्हणून काही फारसा आग्रह न धरता अगदी आनंदाने येतात आणि तृप्त होऊन जातात आणि शारदोत्सवाचं कौतुक करून जातात. तुम्हाला मी नुसती साधारण एक 5-6 नावं जरी वाचून दाखवली तर तुमच्या लक्षात येईल की तारा भवाळकर आमच्याकडे येऊन गेल्या आहेत. विद्या बाळ, कमल कुलकर्णी, किरण बेदी, मृदुलाताई भाटकर, प्राची जावडेकर, मेघश्री दळवी अशा खूप बायका आहेत. आमच्या सुवर्ण महोत्सवाच्या वेळी ते पुढे मी कालांतर सांगेनच की सुवर्ण महोत्सवाच्या वेळी नेमका कोरोना आला तर तेव्हा सुमित्राताई महाजन लोकसभेच्या सभापती मुद्दाम आल्या आणि मावशीबाई केळकरांचं नाव ऐकल्यावर त्यांनी 1 सेकंद घेतला नाही होकार द्यायला की संस्थापिका त्या आहेत तर मी येणारच त्या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाला असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर पुरुष सुद्धा म्हणजे नानासाहेब गोरे, रणजित देसाई, TH शेषन तर ह्या बायकांना बघून काय ही स्त्री शक्ती आहे म्हणून हात जोडले त्यांनी. त्यांच्या व्याख्यानाला तर अक्षरशः 1200च्या वर बायका म्हणजे गच्च भरून असं वाहत होतं. नंतर भालबा केळकर, नरेंद्र दाभोलकर, अनिल अवचट, अभय बंग, अमोल पालेकर, मी खूप नावं घेऊ शकेन पण महाराष्ट्रातली अगदी नामांकित स्त्रिया आणि पुरुष लेखक कलावंत यांनी शारदोत्सवाला हजेरी लावलेली आहे. हा एक भाग झाला प्रबोधनाचा. त्याच्यानंतर आमच्याकडे इकडचे सर्व महिला मंडळ सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात व्याख्यानानंतर. त्याच्यामध्ये सुद्धा खूप वैविध्य असतं आणि मराठी संस्कृतीशी अगदी जोडलेले असे ते कार्यक्रम असतात. मग ते भारूड असेल, कीर्तन असेल किंवा गाणी असतील, समरगीतं असतील किंवा एखादा प्रसंग असेल सावरकरांवरचा किंवा देशभक्ताच्या आयुष्यातला वगैरे असे अनेक कार्यक्रम साजरे होतात. नृत्य असतात मराठी म्हणजे लावणीपासून अगदी शेतकऱ्यांची गाणी वगैरे असं सगळं इथे सांस्कृतिक कार्यक्रमातर्फे होतं. आणखी त्यानंतर सर्वात महत्वाच्या असतात त्या स्पर्धा. आणि ह्या ज्या बायकांची सुरुवात जी होती तेव्हा ह्या खरोखर घरातून बाहेर अगदी कमी बाहेर पडणाऱ्या बायका होत्या. नंतर त्यांना ही इतकी गोडी लागली आणि ते फक्त स्त्रियांनी चालवलेलं आहे, कुठेही पुरुष नाहीत पूर्णपणे. म्हणजे मदतीला पाठीमागे असतात पण स्त्रियांनी संपूर्णपणे संचालक मंडळ असेल, कार्यकारी मंडळ, सगळ्या स्त्रिया आहेत त्या एकत्र येतात. एक अध्यक्ष असते, 2 उपाध्यक्षा, 2 सचिव आणि 2 खजिनदार असे 7 जणांचं कार्यकारी मंडळ. हे जेव्हा सगळ्या ह्या बायकांची मीटिंग बनते 3 वर्षासाठी ही कार्यकारिणी निवडली जाते आणि मग 3 वर्षानंतर नवी कार्यकारिणी येते. आणि हे सर्व संचालक मंडळ म्हणजे जे माजी अध्यक्ष आहेत
त्यांचंच संचालक मंडळ आहे. आणखी 1-2 नॉमिनीज आहेत त्याच्यावर घेतलेले. ह्या सर्व बायका एकत्र येतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच हे सगळे कार्यक्रम ठरतात. आणि शारदोत्सवाचे जे ठरवलेलं स्वरूप आहे त्यामध्ये फार बदल घडता कामा नये ह्याची काळजी घेते. आणि त्यात एक सर्वात महत्वाचं मला सांगायचं म्हणजे आज 53 वर्ष झाली आणि आम्ही महिलांसाठी खूप प्रकारच्या स्पर्धा घेतो. त्याच्यामध्ये अगदी हे अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात की त्या 53 वर्षात एकही स्पर्धा रिपीट केलेली नाही, पुन्हा झालेली नाही. इतकं त्याच्यामध्ये व्हरायटी असते की म्हणजे अक्षरशः आश्चर्य वाटावं इतकी व्हरायटी असते. म्हणजे त्याच्यामध्ये सांगाल का? हा सांगेन ना. म्हणजे शारीरिक स्पर्धा असतात त्या 3 वयोगटामध्ये आणि सर्व बायका 25 वर्षाच्या वरच्या पाहिजे. 25 वर्षाच्या खालच्या स्त्रियांना नाही, कारण त्यांना अनेक व्यासपीठ उपलब्ध असतात तरुणांना, म्हणून ह्या बायका 25च्या वर पाहिजेत. आणि मग त्याच्यामध्ये शारीरिक स्पर्धा असतात. म्हणजे अगदी 3 पायाची शर्यत असेल, उलट चालायचं असेल, नाहीतर योगासनामध्ये ते कुठलं वृक्षासन करून उभं राहायचं यांची स्पर्धा किती वेळ राहू शकते. अशा अनेक प्रकारच्या म्हणजे नावं घेईन तर ती 53 आहेत, प्रत्येक वेळी वेगळ्या. अगदी अलीकडे आम्ही ट्रेजर हंट सुद्धा घेतलं, कारण अलीकडे ते नवं आलेलं आहे तरुणींमध्ये. त्यामुळे आम्ही बेळगावामध्ये एक परिसर निवडून तिथे ट्रेजर हंट सारखी स्पर्धा घेतली. त्याच्यामध्ये नाविन्य सतत आणणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि अशा त्याच्यामुळे कार्यकारिणीमध्ये सुद्धा 1-2 तरुणी अशा असतात की त्या अगदी सजग आहेत आणि नवं काहीतरी त्याला देऊ शकतील. दोघी तिघी बाकीच्या अनुभवी म्हणजे ज्यांना शारदोत्सवाची चौकटीच्या बाहेर त्या जात नाहीत हे पाहता येतं. असंच आहे. त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगेन म्हणजे अगदी खास आवड, टेलिफोनवर बोलायचं कसं याची एकदा स्पर्धा घेतली. नंतर एक पांढऱ्या युनिफॉर्मची स्पर्धा, पांढऱ्या कपड्यामधले किती बायकांनी या कल्पना लढवल्या. म्हणजे क्रिकेट टीम पासून मीराबाई तर 3-4 आल्या, पण अगदी क्रिकेट टीम असेल, नर्स आणि हॉस्पिटलचा सीन असेल, पांढऱ्या कपड्यामध्ये सुद्धा इतक्या प्रकारांनी स्त्रियांनी आपली कला दाखवली. अशा अनेक स्पर्धा. मग पोवाड्याच्या असतात, गीतमाला असते, रागावर आधारित गीत असे ह्या एक असतात. ह्या अशा अनेक असतात. त्याच्यानंतर हस्तकलेच्या असतात. त्याच्यामध्ये आणि बौद्धिक स्पर्धा असते की ज्याच्यामध्ये पुस्तकाचं परीक्षण असेल, दिलेलं पुस्तक वाचून यायचं आणि त्याचं परीक्षण लिहायचं अशा पद्धतीचं, किंवा एखादा क्विज सारखं श्रीकृष्ण रामायणावरती क्विज घेतलं जाईल किंवा महाभारतामधला एखादा आहे. नंतर याच्याही स्पर्धा झालेल्या आहेत की रामायणातला एक प्रसंग सादर करा. म्हणजे एका महिला मंडळानं अशा 10-12 महिला मंडळ पुढे येतात, आपल्या बायका गोळा करतात, स्वतः लिहितात, स्वतः हे करतात. आणि अगदी म्हणजे मी जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा तर गिरीश कर्नाड नुकते गेले होते, तर त्यांच्या नाटकांचे छोटे प्रयोग केले. पूर्ण नाटक 20 मिनिटाचं करून त्याच्या स्पर्धा झाल्या आणि इतक्या सुरेख झाल्या त्या. अगदी चांगले पेललं बायका, अतिशय चांगल्या पद्धतीने पेलतात त्या. आणि कर्नाडांची नाटकं त्यांनी केली. त्यामुळे अशा पद्धतीच्या स्पर्धा असतात. आणि हस्तकलामध्ये असते त्याच्यात सर्वसामान्य बायकांसाठी अगदी साध्या, म्हणजे तोरण करा किंवा मुंडावळ्या करा, असल्यापासून पडदे रंगवा, हे रंगवा, किंवा साडीला काहीतरी छान करा, 2-3 साड्या जोडून, अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा. पहिल्या तर अगदी साध्या म्हणजे कांदा चिरण्यापासून अशा स्पर्धा घेतलेल्या आहेत. कमी वेळात अतिशय 1 मिनिटामध्ये चिरायचा आणि उत्तम चिरायचा. अशा म्हणजे इतकी व्हरायटी त्या स्पर्धामध्ये आहे. हे आमचं एक 50व्या वर्षी काढलेलं सुवर्ण शारदा म्हणून मासिक आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यात सगळी माहिती आहे, कुणी कसा भाग घेतला, सुरुवात झाली, कसं हे झालं. आणि अजूनही एक खास वैशिष्ट्य म्हणून तुम्हाला मी सांगेन की कोरोनाच्या काळामध्ये एकदम बंद सगळं, आणि बरोबर त्याच वर्षी आमचा सुवर्ण महोत्सव आला. बरोबर. तर त्याच्यामुळे आता काय करायचं, सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि संपूर्णपणे कार्यक्रमावर बंदी, जवळजवळ वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी होती. तर तरी सुद्धा त्यातून वाट काढली आणि आमची संचालक मंडळाच्या परवानगीने दर महिन्याला एक कार्यक्रम ऑनलाईन केला. गंमत म्हणजे अगदी आमच्या 85 पार केलेल्या विजया धोपेश्वरकर मॅडम पासून 26-27 वर्षाची नवीन नवरी इथपर्यंत सगळ्या बायकांनी मोबाईलवर त्यांना कसं यायचं हे घरातल्याने कुणी सांगितलं आणि सर्व बायका त्या स्पर्धामध्ये, त्यांनी ऑनलाईन स्पर्धामध्ये भाग घेतला. आणि अक्षरशः आम्ही नाट्य अभिवाचन वसंत कानेटकर त्याच वर्षी गेले,
त्यांच्या ह्याच्या स्पर्धा घेतल्या नाट्यवाचनाच्या, आणि त्या सुद्धा अतिशय छान पद्धतीने पार पडल्या. मग दर महिन्याला एक असे 12 महिने आम्ही 12 कार्यक्रम ऑनलाईन केले. त्याच्यामध्ये निकुंबांची जन्मशताब्दी वसंत कानेटकरांचं आहे, अशा बऱ्याच त्यावेळच्या संदर्भाला जोडून अशा कार्यक्रम केले. मग बायकांसाठी मधुबनी पेंटिंगचं एक शिबिर घेतलं. सगळं ऑनलाईन. 15 ऑगस्ट ऑनलाईन केला. ते सगळ्या महिला मंडळांनी गाणी करून त्याचे व्हिडिओ करून पाठवले. राष्ट्रगीत म्हणजे समरगीत वगैरे, देशभक्तीची गीत त्याचे व्हिडिओ करून पाठवले आणि ते सर्व दाखवले. आणि मग 25 वर्षांनी भारत देश तुम्हाला कुठे पाहायला आवडेल यावरती पंतप्रधानांना पत्रलेखन स्पर्धा घेतली. त्याला सुद्धा बायकांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला. अशा नव्या कल्पना लढवल्या जातात. आणि आता ह्या सगळ्याला पैसा लागतो. तो पैसा तर कसा की दर 3 वर्षांनी म्हणजे एका कार्यकारिणीच्या एका कार्यकाळामध्ये एक नाटक बसवलं जातं आणि ते तिकीट लावून ते विकतात आणि मग त्यापासून सगळी पैसा जो जमा होतो तो पुढील 2-3 वर्षात वापरला जातो. जेव्हा जेव्हा गरज आलेली आहे तेव्हा तेव्हा पैसे म्हणजे सैनिकांसाठी किंवा कुठल्या पूरग्रस्तांसाठी अशी देणगी सुद्धा शारदोत्सवानी त्यातून दिलेली आहे. आणि असं आता काय झालंय, आता आपसूक पैसा आणि तिकीट लावून होतात हे कार्यक्रम. सुरुवातीला 1 रुपये तिकीट होतात, 100 रुपये तिकीट आहे 5 दिवसाचं. आणि त्याच्यानंतर ही अशी नाटकं म्हणजे अगदी पद्मश्री धुंडीराज, माधा खेळ मांडू दे, शांतता कोर्ट चालू आहे, रायगडाला जेव्हा जाग येते, देहभान, पुरुष, अशी सगळी नाटकं बसवलेली आहेत आणि ती खूप छान पद्धतीनं लोकांनी उचललेली आहेत. मग कधी कधी त्याचे 2 प्रयोग होतात. सैनिकांसाठी काही वेळा प्रयोग, इथे बेळगावला मराठा लाईट इन्फंट्री आहे, तिथे एखाद दुसरा प्रयोग केला जातो. अशी एक त्याची साधारण संकल्पना आहे. आणि चैत्र महिन्यामध्ये चैत्रोत्सव असतो. म्हणजे बायका हळदी कुंकवाला जमतात. ते कुठलं तरी महिला मंडळ खिचडी करून हे कोशिंबीर करून आणतं, कुठलं तरी महिला मंडळ पन्ह करून आणतं. स्वागतासाठी सुद्धा प्रत्येक वेळी महिला मंडळ तिळाच्या वड्या आणतील, सारख्या काही ना काहीतरी असं असतंच 5 दिवसाच्या कार्यक्रमाला. आणि या चैत्रोत्सवाला, चैत्रोत्सवाची जी कार्यक्रम एकाच दिवसाचा असतो पण तो खूप छान पद्धतीने होतो. असा तो शारदोत्सव आहे. आणि सगळी मराठी संस्कृती, संपूर्ण कार्यक्रम मराठीत. फक्त आजपर्यंत 2 भाषणं म्हणजे किरण बेदी आणि TN शेषन मराठी येत नाही म्हणून ते फक्त हिंदीत बोललेले, बाकी सर्वचे सर्व मराठी वक्ते आहे. अरे वा. म्हणजे अगदी खूप लीना मेहेंदळे, दीपक रंजित, किती नावं घ्यावीत तेवढं कमीच. एक जरी ही संस्था असली शारदोत्सव महिला सोसायटी, तरी सुद्धा इतर महिला मंडळांना सुद्धा प्रोत्साहन देते अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांना. सोसायटीची 40 महिला मंडळांनी बनलेली आहे. बरोबर, सगळे मेंबर आहेत यामध्ये. या सगळ्यामध्ये एक अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वसंत व्याख्यानमाला 48 वर्षांपूर्वी सुरू झाली. हो. 1976 साली बेळगावला वसंत व्याख्यानमालेची स्थापना श्रीमती इंदुताई दप्तरदार म्हणून एक खूप मोठ्या इथे समाज कार्य करणाऱ्या शिकलेल्या होत्या. आणि त्यांनी सगळ्या बायकांना एकत्र करून फक्त व्याख्यान आहे ती, त्याच्यामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम नाहीत किंवा कलागुणांना वाव जसा शारदोत्सवात आहे तसा नाही. पण इथे फक्त 5 दिवसाची व्याख्यानमाला असते. तिथे सुद्धा उषाताई गोगटे पहिला बरीच वर्ष अध्यक्षा होत्या, मग इंदुताई आणि मग मी होते, आणि आता अर्थात वेगळ्या खानोलकर मॅडम होत्या, आणि आता सुनीता देशपांडे म्हणून आहे. ते 5 दिवस आमचे कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये मी जेव्हा अध्यक्षा झाले तेव्हापासून एक सायन्सचा विषय, मी फिजिक्सची प्राध्यापक असल्यामुळे एक सायन्सशी संबंधित, इव्हन आमच्या शारदोत्सवामध्ये सुद्धा सायन्सची, शास्त्राशी संबंधित एक विषय नेहमीच 3 पैकी एक विषय घेतला जातो. तर आमच्या इकडे 5 दिवसाच्या व्याख्यानमालेत मग हळूहळू सुधारणा होत, पहिले फक्त व्याख्यानं, आता सगळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स असतात बरीचशी. म्हणजे 5 पैकी 2 किंवा 3 तरी असे निघतात ते सांगतात की आम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्यायचंय. म्हणजे काळानुसार बदल दोन्ही संस्थेने स्वीकारलेले आहेत, हे एक खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तरुणाई ओढली जाते असं मला वाटतंय. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही एक स्पर्धा घेतली की त्याच्यानी मोबाईल मधनं एका परिसराचे फोटो काढायचे. एक किल्ला, बेळगावचा किल्ला, हा त्यांना परिसर दिला आणि तुम्ही फिरा आणि फोटो काढा. 3 फोटो त्यांची स्पर्धा. आणि मग एक फोटोग्राफर आणला बेळगावातला आणि ज्याला जाण आहे आणि त्याच्यात जजिंग केलं. पुन्हा ते प्रदर्शन भरवलं जातं. ह्या ज्या कलावस्तू असतात त्या सगळ्यांचं प्रदर्शन, त्याला खूप मोठ्या प्रमाणावर बायका भेट देतात आणि एकमेकी
कला एकमेकींना समजते, असं ते शारदोत्सवात आहे. वसंत व्याख्यानमालेमध्ये मी नावं घेतली तर अगदी खूपच, म्हणजे मोहन आपटे आले होते, वसंत गोवारीकर आले होते, पिया दुभाषी असे मोठे ही माणसं. नंतर समीरा जोशी म्हणून तुमच्या आहेत मुंबई दूरदर्शनच्या, त्या आल्या होत्या मुद्दाम. सुबोध भावे, नंतर प्रभुलकर, मुक्ता टिळक, संदीप कुलकर्णी हे सगळे आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. लेखक म्हटलं तर पंकज कुरुलकर, लक्ष्मण लोंढे असे अनेक जण आलेले आहेत. असे खूप जण येतात. काशीनाथ मिलिटरी मधले काशीनाथ देवधर म्हणून एक, ज्याला गन मॅन म्हटलं, त्यांना एक पुरस्कार देखील मिळाला, ते आले होते. मिलिटरी मधले कर्नल आणि ब्रिगेडियर लेवलचे लोक येऊन आम्हाला व्याख्यान गेलेले आहेत. ऑनलाईन व्याख्यान तेव्हा सुद्धा पुण्याचे वैद्य म्हणून आहे, ते आले होते. असे अनेक लोकांना आता बेळगावचा शारदोत्सव खूप महाराष्ट्रात खूप वर पोहोचलेला आहे. वसंत व्याख्यानमालेच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की नाशिक इथे सगळ्या वसंत व्याख्यानमालेच्या दरवर्षी एक संमेलन भरतं. तर नाशिकला भरलेल्या संमेलनात महाराष्ट्रातली 90 मंडळं होती एकूण वसंत व्याख्यानमाला. त्यात आमच्या वसंत व्याख्यानमालेला पहिलं बक्षीस मिळालं. अरे वा, अरे वा. त्याचं कारण म्हणजे की पूर्णपणे स्त्रियांनी चालवलेली वसंत व्याख्यानमाला आहे. आणि वसंत व्याख्यानमालेमध्ये आमचा एक संस्कार वर्ग, त्याच्यानंतर काही वर्षांनी, एक 15-20 वर्षांनी संस्कार वर्ग जो सुरू झाला, त्या संस्कार वर्गामध्ये सुद्धा नुसते संस्कार म्हणजे आपले वेगळ्या पद्धतीनं ज्ञानामृत दिलं जातं. म्हणजे संध्या कोल्हटकर आल्या होत्या पुण्याहून, त्यांनी अमृतानुभव यावरती 3 व्याख्यानं दिली. नंतर अंबरीश खरे पुण्याहून आले होते, त्यांनी उपनिषदावरती अशी, म्हणजे उपनिषद, अमृतानुभव. नंतर हेर्लेकर शास्त्री, बेळगावचेच हेर्लेकर शास्त्री आहेत, त्यांनी कृष्णावर दिलं. नंतर भगवद्गीतेवर स्वामी चित्प्रकाशानंद स्वामींनी 2 दिवस दिलं. निर्वाण षटक आहे जे शंकराचार्यांचं, त्याचं विवरण करणारे व्याख्यानं. अशी जी व्याख्यानं असतात ती सुद्धा ज्ञान प्रबोधन करणार अशाच पद्धतीचे संस्कार वर्ग असतात. पण ते संस्कार वर्गामध्ये आपल्या पुराण, वेद, रामायण, महाभारत हे सगळे वसंत व्याख्यानमालेचे मुख्य विषय असतात. आणि वसंत व्याख्यानमाला सुद्धा शारदोत्सवाची एक मेंबर आहे. हे सुद्धा स्त्रियांनी चालवलेली संस्था असल्यामुळे ती सुद्धा शारदोत्सवाची एक मेंबर आहे. अशा सर्व ज्या संस्था, महिला मंडळ आपापली कामं असतातच, पण वसंत व्याख्यानमाला ही महाराष्ट्रातले अनेक शहरातले वक्ते इकडे येऊन गेलेले आहेत. आणि आमचं हे कार्य बघून आम्हाला आता तुमच्या या संस्थेने मराठी विकास जी संस्था आहे ना, त्याच्याकडून अनुदान मिळालेलं आहे. शारदोत्सवाला राज्य मराठी विकास परिषद त्यालाही मिळालेलं आहे आणि शारदोत्सवालाही मिळालेलं आहे. आणि वसंत व्याख्यानमालेला तरी दरवर्षी त्यांच्याकडनं आम्हाला अनुदान मिळतं आणि त्यातून आम्ही अधिकाधिक चांगले कार्यक्रम आणि खूप प्रकाराने कार्यक्रम घेऊ शकतो. शाळामधून, मराठी शाळामधून स्पर्धा घेतल्या जातात. वसंत व्याख्यानमालेच्या स्पर्धा सुद्धा पहिला वक्तृत्व असायच्या, आता पत्रलेखन असतं, पुस्तक परीक्षण स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, अशा अनेक विषय देऊन त्यावरती लिहायचं, अशा अनेक लेखन स्पर्धा सुद्धा असतात. असे ह्या दोन्ही संस्थाशी संबंधित राहायचं भाग्य मला मिळालं आणि त्यामुळे मला स्वतःला सुद्धा खूप मराठी भाषेचा एक वेगळा नक्कीच मला त्याच्यावरच यायचंय. म्हणजे अर्थातच राज्य मराठी विकास संस्थेने दिलेलं अनुदान आणि त्यामुळे संस्थांना प्रोत्साहन मिळते अजून अधिकाधिक कार्य करण्यासाठी. पण त्याच्यामुळे आम्हाला थोडस आर्थिक पाठबळ मिळालं की आणखी चांगल्या आणखी मोठे वक्ते अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यावर मला म्हणजे त्यावर आपण थोडासा संवाद साधणारच आहोत. पण त्यापूर्वी बहिणाबाईंच्या ओव्या असतील किंवा काव्य याचा इंग्रजी अनुवाद सुद्धा तुमच्याकडनं घडलेला आहे. म्हणजे आपल्याकडचं अस्सल मराठी मातीतलं लेणं हे तुम्ही इतर भाषांमध्ये अनुवाद घडवून तो इतर भाषांमध्ये सुद्धा दिलेला आहे. इतर वाचकांना सुद्धा त्याचा आनंद घेता यावा हा प्रयत्न आहे. खास माधुरीताईंची वेगळी ओळख म्हणजे ती सगळ्यांनाच माहिती आहे, ती म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विंग्स ऑफ फायर्सचा जो मराठी अनुवाद केलेला आहे तो माधुरीताईंनी केलेला आहे, अग्निपंख या नावाने, जे अतिशय यशस्वी आणि सुप्रसिद्ध असं पुस्तक. म्हणजे तरुणांनी तर त्याचं पारायण केलेलं असेल, कारण इतकी प्रेरणा त्या अग्निपंखमधनं मिळते. आणि तो अनुवाद तुमच्या हातनं माधुरीताई घडलेला आहे. ह्या सगळ्या माझं ते असं
त्याच्याविषयी मला नक्की. थोडंसं जाणून घ्यायचंय. म्हणजे हे हा अनुवाद जे घडतात, एका म्हणजे विंग्स ऑफ फायरचा मराठी अनुवाद तुम्ही घडवलात, अग्निपंख नावानी. तर एकीकडे बहिणाबाईंच्या ओव्यांचा एक इंग्रजी अनुवाद तुम्ही घडवलात. म्हणजे भाषेची जी ही देवाणघेवाण आहे ना अनुवादामधनं, ती सुद्धा किती हो, महत्वाची आहे. अगदी अगदी महत्वाची आहे. तुलनेनं मला इंग्रजीतून मराठी अनुवाद करणं सोपं जातं आणि माझे जवळजवळ 16-17 अनुवाद झालेले आहेत. अनेक प्रकारची मी पुस्तकं केली आणि अग्निपंख हे अर्थात पहिलं पुस्तक आणि तोच अनुवाद मी अगदी जीव तोडून म्हणजे मला मिळायलाच पाहिजे हे पुस्तक अशा ह्यानं केला. आणि अर्थात अग्निपंख जेव्हा मला मिळालं तेव्हा एपीजे कलाम इतके मोठे झालेले नव्हते, म्हणजे त्यामुळे तो मला सहज मिळाला नवी असून सुद्धा. आणि राजहंस प्रकाशनाच्या दिलीप माजगावकरांचा मी ते खास उल्लेख करीन की काहीही अनुभव नसताना, आमची ओळख सुद्धा नसताना, फक्त फोनवरच्या बोलण्यावरून त्यांनी मला अनुवाद दिला आणि त्यांनी सांगितलं होतं की हा तुम्हाला चांगला जमला तरच देईल 30 पानं. आणि तो मी करून पाठवला. त्यांच्या संपादक मंडळाला पसंत पडला. पुस्तक पण अतिशय आवडलं आणि इंग्रजी विंग्स ऑफ फायर आणि एकाच वर्षात प्रकाशित होऊ शकले. अग्निपंख आणि विंग्स ऑफ फायर 1999 मध्ये 3-4 महिन्याच्या अंतरात प्रकाशित झालेले आहेत. आणि कलाम राष्ट्रपती होण्याच्या आधी मराठी वाचकांनी ते इतकं उत्तम उचललं की तिसरी आवृत्ती येईपर्यंत ते राष्ट्रपती झालेले नव्हते. वा, इतकं वर्षाला एक अशी आवृत्ती आली 99 मध्ये, 2000 मध्ये, 2002 ते 2007 ते राष्ट्रपती, 2002 ते 2007 या काळात ते राष्ट्रपती. त्याच्या आधीच मराठी वाचकांनी त्या पुस्तकाचं खूप छान स्वागत केलं. त्याचा अगदी मला हे वाटतं. बहिणाबाईंचं काय झालं की मला नेहमी वाटायचं, अलीकडे 1-2 पुस्तकं मी इंग्रजीतनं आणली मराठीमध्ये, त्यामध्ये खूप म्हणजे बेस्ट सेलर, मिलियन कॉपीज सोल्ड अशी पुस्तकं होती आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी सर्वसामान्य जगणं सुसह्य, आनंदी आणि अर्थपूर्ण करण्यासाठी ज्या काही गोष्टी होत्या त्या मला बहिणाबाईंच्या कवितेमध्ये खूप आधीच, म्हणजे बहिणाबाई माझी अत्यंत आवडती आहे. तिच्या इतक्या सोप्या कविता दुसऱ्या कुणी लिहिल्या असतील असं मला वाटत नाही. इतक्या सोप्या कविता आणि इतक्या सुबोध आणि त्या ओव्या संत अशापेक्षा जीवन दर्शन घडवणाऱ्या कविता, सकारात्मकतेची कमाल पातळी असलेल्या त्या कविता आहेत असं माझं मत आहे. त्याच्यामुळे मला वाटलं की ते माझ्या मुलांना मी एकदा सांगत होते, जी दोन्ही इंग्रजी माध्यमात शिकली आहेत नवीन काळाप्रमाणे, मी जरी मराठी माध्यमात शिकले तरी, त्याच्यामुळे त्यांना मी सांगताना माझ्या लक्षात आलं की अरे हे पोचलं पाहिजे. आणखी त्यामध्ये माझी एक विद्यार्थिनी माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की ही कविता त्या आर्किटेक्चरच्या, इंजिनिअरिंग आर्किटेक्चरच्या विद्यार्थिनी, त्यांनी एक प्रोजेक्ट सादर केला होता केरळमध्ये, इंटरनॅशनल लेवल म्हणजे नॅशनल लेवल इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉम्पिटिशनमध्ये, आणि त्यांच्या त्या प्रोजेक्टला, स्वस्त घरं बांधायच्या प्रोजेक्टला कविता म्हणून त्यांना बहिणाबाईंची कविता इंग्रजीत करून हवी होती. त्यासाठी त्या माझ्याकडे आल्या. म्हटलं अरे की एवढी सोपी कविता आहे, सुगरणीचं म्हणजे ही होती, देव अजब गारुडी ही कविता होती, ती त्यांना पाहिजे होती की देव अजब गारुडी आहे, इतकं मटेरियल केलेलं आहे की त्यातून इतकी सुंदर घरं बनतात असं त्यांना ते प्रेझेंट करायचं. त्यांना बक्षीस मिळालं. ती कविता मी देव अजब गारुडी 24 ओळीची कविता अर्ध्या तासात होणार म्हणून जी बसले लॅपटॉप समोर, आणि माझ्या लक्षात आलं की काय किती कठीण आहे. जेवढं तिचं सोपं आहे तेवढं ते अनुवादातनं नेणं कठीण आहे. तरी मी त्यांना दिली कविता, त्यांना बक्षीस मिळालं, त्यांनी पेढे आणून दिले मला. मग माझ्या लक्षात आलं की हे कुठले ते गेलेल्या, केरळमध्ये गेलेल्या ऑल इंडिया लेवलवरती इंजिनिअरिंग प्रोजेक्ट, आणि त्यातनं ती कविता त्या प्रोजेक्टला योग्य वाटली. म्हणजे ह्या बाईनं जे काम केलेलं आहे मराठी कविता ते किती मोठ्या उच्च प्रतीचं आहे. तेव्हा मग मला वाटलं की मी ह्या इंग्रजीत न्याव्यात. मग पुरोहित सरांशी कॉन्टॅक्ट केला, उषाताई तांबे, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, आणि के जे पुरोहित सरांचं तर अगदी खास त्यांनी मला सांगितलं की कर ह्या कविता. आणि राजहंस प्रकाशनाने हौसेने काढलं पुस्तक, छान ते गेलं. हे पुस्तक, त्याचं मुखपृष्ठ मी त्याला दिलंय फ्रेग्रन्स ऑफ अर्थ असं नाव दिलंय. मातीचा, पहिल्या पावसात जो मातीचा सुगंध आहे तो तिच्या कवितांना आहे. आणि अतिशय कठीण गेलं मला खूपच, म्हणजे ती बरोबर मी नाहीच पकडू शकले. म्हणजे उदाहरणार्थ ती म्हणते, मन केवड केवड जसा खाकसचा दाना, मन येवड येवड त्यात आभाय मायना. मग त्याच्यामध्ये मी कसं केलं, ओ माइंड सो टायनी लाईक अ डॉट ऑफ पॉपी सीड, ओ माइंड सो व्हास्ट
कांट बी कंटेंट इन स्काईज, असा मी तो हो अनुवाद केला. पण तरी सुद्धा ते खाकसाचा दाना आणि हो आभाय माईन, आभाय म्हणणाऱ्यातला तो मराठीतला गोडवा आहे, तो स्काईज हो मध्ये कसा असं असे बरेच आहेत. तिचं सर्वात माझ्या आवडत्या तिच्या ज्या ओळी आहेत ते, माझी माय सरस्वती ही तिची जी हो कविता आहे. स्वतःला ती सरस्वतीची, माझी माय सरस्वती, मी तिची लाडकी सरस्वती. लेक, आणि ती माझ्या मनात गुपित पेरते आणि ती माझ्या तोंडातून बाहेर पडतात. म्हणजे हे इदम न मम असा थोडासा त्याच्यामध्ये भाग आहे, मी सरस्वतीची बरोबर. लाडकी. तो मला एक भाव अतिशय आवडला. म्हणजे नम्रपणा स्वतःकडे त्या बाईने इतका घेतलाय. त्यामध्ये तिच्या 4 ओळी आहेत ज्या आज कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये वगैरे जे लोक हे देतात ना, काय बेटर ह्याच्यासाठी लेक्चर्स वगैरे व्याख्यानं हो देतात हो मोठमोठ्या त्याच्या बेटर राहण्यासाठी, चांगलं हो स्ट्रेस रिलिव्हिंग, त्याच्यासाठी तिच्या 4 ओळी आहेत त्या मला अगदी सगळ्यांसाठी आहेत अशा वाटलं. त्याच्यामध्ये त्या बाई म्हणतात, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात सामावत मातीमध्ये उगवत. म्हणजे आहा आपल्या आयुष्याची फिलॉसॉफी खरंय माझ्यासाठी आपण आपल्या कामात शोधावी. हा खरंय जो कर्मवाद आहे हो हो की पावसामध्ये मला गीता सापडते आणि पांडुरंगा आणि तुझं भागवत, हे सगळं मातीमधनं जे हो वर येतं झाड, त्याच्यात ती हात असे उमटतात, त्याला ती म्हणते की टाळ्या पिटून ते देवाचे आभार मानतात. इतक्या आहा छोट्या छोट्या कल्पना की ते असं 2 कोंब फुटतात. आणि मग पण तिची जी भाषा आहे त्यात अहिराणी बोलीचा जो गोडवा आहे हो तो काय, कोंब वर येताना ती म्हणते, जसं गह्यरलं शेत, जमीन गहीवरली आणि त्यातनं कोंब बाहेर आले. हे इंग्लिश मध्ये कसं नेणार तुम्ही एक्झॅक्ट? कसं नेणार. खरंय खरंय. खूप मोठा प्रश्न. पण तिची फिलॉसॉफी मी पोचवू शकले, की त्यात वा तिला जे म्हणायचंय ते पोचलं. तरी जो भाषेचा गोडवा आहे, किंवा तिचं विना कपाशीनं उले त्याला तोंड म्हणू नये, बोंड म्हणू नये, हरिनामाईंना बोले त्याला तोंड म्हणू नये, ते म्हणू नये त्यातला गोडवा, हो बोंड हो आणि अनुप्रास, हे नक्कीच कसं नक्कीच. तरी मी त्या कवितेच्या बाबतीत मला राहवलंच नाही. मी ते डोंट कॉल इट बोंड असं BONDA असं केले. अच्छा TONDA कंसामध्ये इंग्लिश शब्द. कारण तिनं जो अनुप्रास साधलाय त्या संपूर्ण हो कवितेत, आणि एक हो लय आहे, एक गेयता हो आहे, हो ती दुसऱ्या कोणत्याही भाषेत नेता येणं शक्य नाही. म्हणजे नेता मराठी जरी येईल. खरंय. तरी तिचं जे अलंकरण आहे ते, हे हा सगळ्याच भाषेमध्ये येत असेल. माझी खरंय. मातृभाषा मराठी असल्यामुळे मला वाटतं की हा गोडवा. नाही इव्हन अरे नक्कीच म्हणजे संस्कार करताना सुद्धा खूप आपण कठीण आहे. एक मराठी भाषेचा एक प्रकार प्रमाण भाषा मानली तरी सुद्धा हा त्याच्या एवढ्या म्हणजे एखाद्या वृक्षाला जशा वेगवेगळ्या फांद्या असतात ना, तसं मराठी भाषेचा नुसता वृक्ष आहे पण त्याच्या इतक्या फांद्या आहेत. म्हणजे त्यातला अहिराणीचा गोडवा असेल किंवा इतर अनेक भाषांमधला आमच्या कोकणी बेळगावी भाषेचा गोडवा, बेळगावच्या किनारी हो बेळगावी भाषेचा गोडवा, रावसाहेब जर तुम्ही पु ल देशपांडेचं वाचलं तर कानडी हो मिश्रित मराठीच्या, बेळगावच्या मराठी भाषेचा, नक्कीच इथे नक्कीच आसपास सुद्धा चंदगड वगैरे भागात वेगळीच मराठी हो भाषा बोलली जाते. असे जे बरोबर कोकणामध्ये तुम्ही जी मालवणी घ्या, गोवाकडे घ्या, खूप मराठीचा प्रभाव आहे. ते मराठीच्याच डायलेक्ट उपभाषा आहे. तरी बरोबर पण त्यांचं प्रत्येक भाषेचं सौंदर्य वेगळं, प्रत्येक भाषेचं लहेजा वेगळा आणि अर्थ वेगळा. ती आता खास मराठी आणि स्त्रीचं असं तिचं जे आहे, माझं दुःख तय घरात कोंडलं, माझं सुख हंड्या झुंबर टांगलं. असं जेव्हा बहिणाबाई म्हणते तेव्हा दुःख हे आपल्यापाशी ठेवावं आणि सुख जगाला वाटावं, इतकं साधं आहे ते. पण ते तिचं असं खास त्यावेळचं आहे. आत्ता थोडंसं त्याच्यावरती काळाचा इफेक्ट आहे, पण तिचं बरंचसं साहित्य असं आहे, कविता अशा आहेत, आणि टोटल आहे 54. एकूण कविता 54 आहेत. पण त्या इतक्या रसरशीत आहेत. ती एक श्रेष्ठ कवयित्री आणि खूप काळपर्यंत आपलं गारुड वाचकावर ठेवणारी कवयित्री खरंय म्हणून तिला मी केव्हाही नमस्कार करते. खरंय नक्कीच तिच्यावरची व्याख्यानं दिली 4-5. आणि ह्या पुस्तकाचा प्रकाशन फिनिक्स शहरात अमेरिकेमध्ये अक्षय भाषा या संस्थेतर्फे झालं. कुठे अरे वा बहिणाबाई पोचली.
खरंय, खरंय, खरंय. म्हणजे आपली इकडे मराठी झालं आणि भाषा व्याख्यानाला एवढा उत्तम प्रतिसाद मिळाला की लगेच माझ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या एक त्यांची जी शाखा आहे उत्तर रंग म्हणून, त्याच्यामध्ये मला बहिणाबाईवर बोलायला संधी मिळाली आणि अरे वाह! संपूर्ण अमेरिकेच्या कोपऱ्या कोपऱ्यातून कितीतरी प्रेक्षक त्या झूम व्याख्यानाला वाह! हजर राहिले वाह! बहिणाबाईवरच्या. बहिणाबाई माझ्या दृष्टीनं मी खूप प्रयत्न केलाय आणि महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा बऱ्यापैकी खरंय, पोहोचवलं. खरंय. एकूणच मराठी मातीतल्या साहित्यिकांना काय सांगू इच्छिता तुम्ही? किंवा आता जे नवोदित साहित्यिक येतायत, तरुण साहित्यिक येतायत, साहित्य घडवण्याचा जे प्रयत्न करतायत, अ, आपली मराठी अस्मिता म्हणा किंवा हे जे मराठीपण आहे, आत्ताच तुम्ही म्हणालात, की बहिणाबाईंच्या ओव्यांमध्ये जे जे अस्सल मातीतलं जे मराठीपण आहे, ते इतर भाषेमध्ये अनुवादित करताना प्रश्न आपल्याला ते शब्द शोधावे लागतात. त्याचा हो. खूप म्हणजे अक्षरशः कितीही आपण खणलं तरी तसाच्या तसा शब्द निघेल की नाही अशी नाही, शंका मी येते. साधं सांगते, देव अजब गारुडी. देवाला तुम्ही गॉड म्हणाल, अजबला काय इंग्रजी शब्द वापरा. अजब हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये मी लिटरली मग शेवटी ते गॉड इज क्रेझी म्हणून एक पिक्चर त्यावेळी आलं होतं ना, गॉड ए क्रेझी स्नेक चार्मर. आता गारुडी हा फक्त स्नेक चार्मर नसतो, माझ्या शब्दांचं गारुड कोणावर तरी होऊ शकतं. म्हणजे बरोबर. गारुडी हा शब्द मंत्रमुग्ध करणारा या अर्थाने मराठीत आहे हो हो आणि तो मंत्रमुग्ध करणारा अशा अर्थानं स्पेल बाउंड ठेवणारा, स्पेल बाउंडर असा जास्त योग्य, अशा पद्धतीनं खूपच छटा वेगळ्या पडतात. तसंच्या तसं नेता येत नाही. काय मला मग असं वाटलं होतं की बेळगावचे 15 तासात करेन, पण 4 तास करून सुद्धा माझं समाधान नाही झालं. मी तशीच तिला कविता दिली. ती मुलगी इंग्रजी माध्यमात असल्यामुळे वाव किती छान आहे मॅडम, आम्हाला हेच हवं होतं. माझी विद्यार्थिनीच होती म्हणून ती गेली आणि सगळं झालं. पण मला नाही ते समाधान मिळालं की नाही बहिणाबाई तसं पोचवता येणार, शक्यच नाही. आता एकूण बेळगावचा परिसर जर बघितला आणि आपल्या कार्यक्रमाचा जो विषय आहे की सीमावर्ती भागांमध्ये अशा संस्थांचं कार्य म्हणा किंवा मराठी भाषा विषयक कार्य ज्या पद्धतीने चालतं, तर याच्यामध्ये बेळगावमध्ये वेगवेगळ्या संस्कृती आलेल्या आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळी माणसं आहेत. या सगळ्यांना मराठीने बांधून ठेवण्यासाठी जसे तुम्ही काही उपक्रमही सांगितलेत, तसं साहित्य विश्वात सुद्धा मराठीने बांधून ठेवण्यासाठी काय विशेष पावलं उचलावीत अजूनही इथल्या तरुणांनी असं वाटतं तुम्हाला? हो, कारण आता ज्या नव्या गोष्टी येत आहेत टेक्नॉलॉजीशी संबंधित आहेत, त्या जर आल्या म्हणजे आता मराठी भाषा तर खूपच टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्यापैकी पुढारलेली आहे. साहित्याच्या संदर्भात म्हणाल तर मराठी विज्ञान साहित्य, जो माझा सुद्धा प्रांत आहे, माझी एक 10-12 पुस्तकं मराठी विज्ञान साहित्यावरची आहेत. मला 2 राज्य पुरस्कार आहेत त्याचे. तो प्रश्न नाही. त्यामध्ये मात्र मराठी तरुण भरपूर पुढे आहे. इतर भाषांच्या तुलनेमध्ये विज्ञान साहित्य जे मराठी आहे ते खूप उजवं आहे आणि आता अभ्यासक्रमात झाल्यामुळे त्याची समीक्षा होणं किंवा हेही खूप छान पद्धतीनं होतं. MA अभ्यासक्रमात तो विषय मराठी विज्ञान साहित्य, कविता कशी आहे, नाटक कसं आहे, तसं हे आहे. त्याच्यामध्ये चांगल्या मराठी तरुणाई आज बघितली तर तुम्ही दरवर्षी एक लेख प्रकाशित होतो संपूर्ण दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झालेल्या कथांबद्दल, विज्ञान कथांबद्दल. तर अक्षरशः तो 14 ते 2017 पासून प्रकाशित होतो एक लेख, अक्षरनामा म्हणून. त्याच्यामध्ये ती संख्या आहे ती सतत वाढतीये आणि ह्या वर्षी जवळजवळ 60 पर्यंत कथा, विज्ञान कथा आलेल्या आहेत दिवाळी अंकामध्ये. त्याच्यामुळे हा मराठी तरुण इकडे खूप चांगला आहे. आणि अलीकडे कथा वाङ्मयांपेक्षा जे वैचारिक पेक्षा अनुभवावर आधारित वाङ्मय आहे ना, त्याला थोडंसं वाचक प्रियता जास्त मिळते. तिथे मराठी स्त्रिया असतील, पुरुष असतील, खूप मोठ्या संख्येनं येत आहे. आणि कसं आहे की अभिरुची जशी समाजाची बदलते तसं लेखकांना सुद्धा थोडं थोडं बदलायला हवं. पण त्याचबरोबर अजून सुद्धा महाभारत आणि रामायणामधल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं एकाच सिच्युएशनकडे बघून येणाऱ्या ज्या कथा आणि आहेत त्या सुद्धा मराठी भाषेमध्ये चांगल्या नव्या पद्धतीने येत आहेत. म्हणजे आश्चर्य वाटतं की कसं बाबा ह्या महाभारतामधनं किती पात्र आणि कसे त्यांचे अनुबंध वेगवेगळे लोकांना दिसू शकतात आणि ते शब्दात बांधले जातात. कृष्णाबद्दलच्या किंवा अशा रामायणातल्या
बरोबर. तो सुद्धा एक खूप चांगला भाग आहे. तरी सुद्धा असं वाटतं की भाषा शुद्धी म्हणजे उच्चारण आणि नेमके शब्द वापरणं याला थोडस जास्त महत्व द्यायला पाहिजे. कधी कधी बरोबर. आम्ही बातम्या ऐकतो दूरदर्शनवरती मराठी वेगवेगळ्या वाहिन्यामध्ये, त्याच्यामध्ये इतक्या असं ऐकताना कानाला खटकणारे इतके शब्द असतात, उच्चार चुकीचे असतात. ते या बरोबर. बाबतीत थोडस काम. इथे सीमा भागात तुम्ही म्हणाल तर तुलनेनं इथे आसपासच्या खेड्यामध्ये जवळजवळ डिसेंबर आणि जानेवारी महिना छोटी छोटी साहित्य संमेलन एक दिवसाची हो हो आणि ती 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 स्पेशालिटी बेळगाव जिल्ह्याची इतकी आहे की मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यात अशा 7-8 विभागीय साहित्य संमेलन, कडोली, उचगाव, बेळगावातलं महिला साहित्य संमेलन, मराठा समाजाचं साहित्य संमेलन, अनेक साहित्य संमेलन एक दिवसाची भरतात आणि त्याला खूप छान प्रतिसाद असतो. तिथे मात्र मराठी शालेय विद्यार्थ्यांना कथा कविता सादर करायला मिळतात. शालेय लोकल सगळे म्हणजे स्थानिक कवींना त्याच्यामध्ये आणि कथाकथनामध्ये म्हणजे थोडस साहित्य आणि कला यांना जोडणारं जे आहे तो थोडा भाग असतो. काव्य वाचन असतं, खूप चांगल्या पद्धतीनं वाचतात, ते थोडेसे वाढायला पाहिजेत. पण इथे तशी मराठी संख्या शाळा थोडीशी कमी आणि थोडीशी दुरवस्था सुद्धा आहे. पैशाच्या अभावी दुरवस्था आहे. किंवा असे काही मराठी भाषेबद्दलचे जे प्रोजेक्ट्स होतात त्यांना जर ह्या अनुदानातून पैसे मिळाले तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणजे आता ह्या राज्य विकास मराठी संस्थेने अनुदान दिलं. आणखी एक आमच्या बेळगावच्याच एक नाट्यरसिक आहेत मेधा मराठे, त्यांनी बेळगाव या भागातलं सगळे नाट्य चळवळ त्याचं उगम पासून ते केलं. कारण पहिलं नाटक इथं सरस्वती वाचनालयात सादर झालेलं तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी आहेत. हो हो तसं म्हणजे नाट्य परंपरा बेळगावला मोठी आहे. त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं. नंतर शोभा नाईक म्हणून एक प्राध्यापक मराठीचे आहेत, त्यांनी बरंच हे केलेलं आहे. UGC कडनं त्यांना मिळाले, त्याच्यावरती मराठी बरेच प्रोजेक्ट्स केलेले. कानडी मराठी अनुबंधावरती त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे. नंतर संध्या देशपांडेने गिरीश कर्नाडांची नाटकं शॉर्ट करून, नागमंडलम असेल किंवा आणखी अशी 2-3 नाटकं त्यांनी अगदी शॉर्ट करून अशी ती सांगितली आणि ती पण खूप चांगली लोकांनी उचलली. ते नागमंडलमला तर खूप ठिकाणी त्यांना बक्षिसं मिळाली. सिरी संपिगे म्हणून एक नाटक त्यांनी पूर्णपणे कानडीतून मराठीत आणून केलं. पण ह्याला सगळ्यांना असे प्रोजेक्ट्स करायला खूप आहे. दुसरं म्हणजे मला असं वाटतं की फक्तच कर्नाटकाच्या दक्षिण भागामध्ये कोलार वगैरे भागात किंवा तंजोरच्या भागात जे मराठी आहे त्यांच्यामध्ये जे साहित्य ते सुद्धा यायला पाहिजे. कारण आपलं बघितलं तुम्ही तर अहिल्याबाई होळकरांच्या काळात त्या पुस्तकाच्या काळामध्ये म्हणजे 1757 मध्ये आपलं मराठी साम्राज्य अटकेपार गेलं होतं. तुम्ही जर 1757चा भारताचा नकाशा बघितला तर अटक पासून कटक पर्यंत खरंच आणि खाली तंजोर पासून इकडे गुजरात पर्यंत म्हणजे जवळजवळ 75% भारत देश मराठी साम्राज्याखाली होता. आणि त्याच्यामध्ये उत्तरेमध्ये शिंदे असतील, मग होळकर असतील, मग भोसले नागपूरचे असतील, पुण्याचे पेशवे असतील, तंजोरचे भोसले असतील, रघुजी भोसले, हे सगळ्यांनी जे मराठी त्या काळात हे केलेलं आहे बरोबर, त्या मराठीचं सगळ्या भागात अजूनही ते बऱ्याच अंशी टिकवून ठेवण्याचा काही घराण्यांनी प्रयत्न केलेला. भारतरत्न CNR राव यांची मी जेव्हा मुलाखत घ्यायला गेले तेव्हा ते म्हणाले की आमचे पणजोबा कोण जे आहेत ते व्यंकुजीराजे भोसल्यांबरोबर ती साऊथला आले आणि कोलारचा भाग आमच्या त्या वरच्या 4थ्या-5व्या पिढीला सांभाळण्यासाठी दिला. ते तिथेच राहिले. त्यांचं आडनाव देशमुख आहे. त्यांची कुलदेवी कोल्हापूरची अंबाबाई आहे आणि दरवर्षी त्यांची बायको त्यांना अंबाबाईच्या दर्शनाला घेऊन येते. इतकं त्यांनी मराठी तिथे जपलेलं आहे. गणपती बसतो घर दर्शनी भागात अशी खूप कुटुंब आहेत ज्यांचे वाडेच्या वाडे आहेत. आणि पण नंतर आता त्यांनी देशमुख नाव काढून त्या पद्धतीनं CNR राव असं लावायला सुरुवात केली. पण वडील त्यांचे आजोबा त्यांचे देशमुख लावत होते हे मला त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. कारण त्यांचं चरित्र मी लिहिलेलं आहे CNR रावांचं. तर त्याच्यात तेव्हा मी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितलेलं म्हणजे असं त्या भागामध्ये सुद्धा असं सर्वच ठिकाणी असणार जिथे जिथे मराठी साम्राज्य सरदार गेले तिथं त्यांनी मराठी संस्कृती नेली, साहित्य नेलं, कला नेल्या आणि तिथे त्यांच्या पद्धतीने जतन करायचा प्रयत्नही केला. त्याच्यानंतर मग म्हणजे परवापर्यंत ग्वाल्हेर आणि इंदोर मध्ये खूप मराठी होतं. हो हो,
पुष्कळ अनेक महाराष्ट्र मंडळ अजूनही तिथे खूप मोठं कार्य. महाराष्ट्र मंडळ बडोद्याला म्हणा, म्हणजे गुजराती हो. सगळीकडे महाराष्ट्र मंडळ आहे. तिकडच्या आपल्या लोकांनी मराठीच्या पाऊल खुणा बऱ्याच प्रदेशामध्ये बऱ्याच आहेत अर्थात. प्रदेशामध्ये आणि मराठी माणसं जेवढं जमेल तेवढं कार्य तिथेही करतायत आपल्या भाषेसाठी. तिथेही करत असतात. आपली तर एकूणच त्या संस्कृती. कार्याला प्रोत्साहन मिळायला पाहिजे आणि त्यांनी तिचे जे केलं त्याचं दस्तावेजीकरण व्हायला पाहिजे. पण कारण काय असं तुम्हाला काय माधुरीताई वाटतं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आता, त्याच्यामुळे हे सगळं काम जे तुम्ही म्हणताय ते सगळं काम अजून सोपं होईल का? किंवा ती जी व्हायला फक्त पाहिजे. जरा थोडं त्याला हा, ते जोर व्हायला मिळेल. पाहिजे. म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतं तुम्ही सीमित ठेवू नका. अभिजातपण जे मराठीचं आहे ते जिथे जिथे मराठी आहे तिथे तिथे तिनं फ्लरिश, म्हणजे तिनं फुलायला पाहिजे, तिनं तिला वाव मिळायला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. आता मराठी संमेलनं कुठे कुठे होतात. बृहन महाराष्ट्र मंडळाचं तर अमेरिकेतलं सर्वात मोठं संमेलनच भाषिक संमेलन ऑस्ट्रेलियामध्ये होतं. मी गेले होते तेव्हा सांगत होते ऑस्ट्रेलियाला की तिथे सुद्धा खूप छान पद्धतीनं मेलबोर्नला झालेलं आहे, सिडनीला झालेलं आहे, न्यूझीलंडमध्ये झालेलं आहे, युरोपमध्ये होतं मराठी संमेलन. सगळे युरोपीय देशामधली मराठी माणसं एकत्र येतात. तर त्याचं सुद्धा त्याला सुद्धा एक मिळायला पाहिजे. म्हणजे आता एकूणच भारतीय संस्कृतीकडे बघायचा जगाचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलायला लागलेला आहे. त्यात मराठी भाषेनं मुसंडी पुढे मारायला पाहिजे. आणि ही अभिजात दर्जा मिळाल्यानंतर 2500 वर्षापूर्वीची ही भाषा ही आणखी त्या दृष्टीनं फुलायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते होईल काम. नक्कीच. तेवढी मराठीची ताकद आहे. माधुरीताई, तुम्ही खरं तर तुमच्याशी संवाद साधणं म्हणजे बराच खजिना तुमच्याकडनं जाणून घेणं असं आहे. पण वेळेची मर्यादा आहे अर्थात. त्यामुळे आपण इथे जरी थांबत असलो तरी नक्कीच पुन्हा कधीतरी भेटूया. विस्तृतपणे या विषयावर नक्कीच चर्चा होईल. आणि तुम्ही या कार्यक्रमात आनंदाने सहभागी झालात. तुमचं संस्थेविषयीचं कार्य असो, तुमचं वैयक्तिक साहित्य विषयक कार्य असो, हे सगळं आमच्याबरोबर तुम्ही याचाही आनंद आम्हाला दिलात. आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल आपले आभार. पुढच्या भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागात 24 जानेवारीला आपण सार्वजनिक वाचनालय बेळगाव इथल्या अनंत लाड, म्हणजे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या संस्थेविषयी आपण जाणून घेणार आहोत. राज्य मराठी विकास संस्था तसंच मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब वाहिनीवर तुम्ही नक्कीच हा कार्यक्रम पाहू शकता, अभिजात मराठी. आजचा कार्यक्रम पाहिला त्याबद्दल आपले खूप धन्यवाद.